श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तो, तुम्हा सर्व भक्तगणांना स्वामी सेवा चॅनलच्या वतीने होळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. भक्तो, होळीच्या अग्नीमध्ये या 3 वस्तू कधी टाकू नये, याने उलटी तुमच्यावर गरिबी येऊ शकते. घरात येते कंगाली. होळीच्या दिवशी अशी पूजा कधी करू नका. भक्तो, होळीचे पावन पर्व आता काहीच दिवसात येणारे आहे. मी तुम्हाला आधीपासूनच ही माहिती देत आहे, जेणेकरून तुम्ही यास वेळेपूर्वी जाणून घेऊ शकाल आणि आपली किस्मत बदलू शकाल. भक्तो, यावर्षी होळीच्या तिथीला घेऊन काही असमंजस पडले आहेत. हिंदू पंचांगाच्या अनुसार फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेची तिथी 13 मार्च 2025 गुरुवारच्या दिवशी सकाळी 10:35 सुरू होईल आणि याची समाप्ती 14 मार्च 2025 शुक्रवारी दुपारी 12:02 होईल. यामुळे 13 मार्च 2025 गुरुवारच्या दिवशी रात्री होळीचे दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 14 मार्च 2025 शुक्रवारच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाईल. भक्तो, आपल्या हिंदू सनातनी परंपरेत होळीचा सण वाईटांवरील चांगल्याच्या विजय प्राप्तीचं प्रतीक मानला गेलेला आहे. होळीचे महापर्व खुशी, सुख, समृद्धी आणि रंगांशी जोडले गेलेले असते. होळीच्या रात्रीला दैविक शक्तींची रात्र मानली जाते. या दिवशी असुरी शक्तींचा नाश होतो आणि दैविक शक्तींचा उदय होतो. याने दारिद्र्याचे नाश करण्याचा, जीवनातील सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या अडचणींना संपवण्याचा, दुःखे, त्रास अशा सर्व परेशानींपासून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला शुभ दिवस मानला जातो. शास्त्रांमध्ये नक्षत्र विद्येमध्ये होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र बोलले गेलेले आहे. या दिवशी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा दोन्हीही खूपच सक्रिय असतात. त्यामुळे बरीचशी लोक प्राचीन काळापासूनच या दिवशी सिद्धिया प्राप्त करण्यासाठी उपाय करत आलेले आहेत. होळीच्या रात्री जी साधना केली जाते ती खूपच कारगर आणि फळदायी सिद्ध होत असते, जी की अगदी 100% सिद्ध होऊनच जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही देवी देवतेच्या साधनेला सिद्ध करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे होळीच्या पावन पर्वात केले जाणारे काही असे प्रभावशाली उपाय, ज्यांनी तुम्ही येणाऱ्या नवीन हिंदू वर्षामध्ये सुख समृद्धीच्या सर्व खुशींना प्राप्त करू शकाल. तुम्ही तुमचे दुखणे तसेच तुमच्या सुरू असलेल्या सर्व कष्टांना मिटवू शकता. पण काय तुम्ही हे जाणता का, होळीत या 3 वस्तू कधी अर्पण करू नये, याने उलटे तुम्ही बर्बाद होऊ शकता. या व्हिडिओच्या माहितीला अगदी शेवटपर्यंत तुमच्या फायद्यासाठी अवश्य पहा. माहिती फारच सुंदर आहे भक्तो, हिंदू धार्मिक शास्त्रांच्या अनुसार मानले असे जाते की होळीच्या दहनाच्या वेळी होळीच्या अग्नीमध्ये तुटलेला खराब ऊस कधी अर्पण करू नये. याने उलटा तुमच्यावर होळी मातेचा श्राप लागू शकतो. तुटका ऊस पूजापाठ मध्येही वापरला जात नाही. याने होळी माता जाता जाता तुम्हाला श्राप देऊ शकते. तुमच्या घरामध्ये गरिबीचा वास होऊ शकतो. शास्त्रांमध्ये असे मानले जाते की जेव्हा होळीचे दहन केले जाते तेव्हा होळीच्या अग्नीमध्ये पवित्र वस्तूंना टाकले पाहिजे. जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये ऊस टाकाल तेव्हा त्या ऊसावर हिरवी साबूत पाने अवश्य असली पाहिजेत. कारण की भक्तो, पूजापाठ मध्ये अर्धवट वस्तूंचा वापर केला जात नाही. अर्धवट वस्तू वापरल्याने अर्धवटच फळ प्राप्त होते. त्यामुळे ऊस अख्खा व साबूत व परिपूर्ण अवस्थेत असला पाहिजे. तुटका अजिबात असता कामा नये. नेहमी लक्षात असू द्या की होळीच्या दहनापूर्वी आधीच घरामध्ये ऊस अवश्यच आणून ठेवा आणि ऊसांची संख्या 2, 5 किंवा 7 असली पाहिजे. भक्तो, होळीच्या पवित्र अग्नीमध्ये पाणीवाला सोललेला नारळ अर्पण करू नये. याने तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता. नेहमी अखंड सुका नारळच होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केला पाहिजे. पाणीवाला नारळ होळीच्या अग्नीमध्ये चुकून सुद्धा टाकू नका. होळीच्या दहनामध्ये सुका नारळच टाकला पाहिजे, जो की तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवित आहे. या नारळाला अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी या नारळावर पूर्ण घरकुटुंब परिवारातील सदस्यांचा हाताचा स्पर्श अवश्य करून घ्यावा. असे केल्याने होळी माता जाता जाता तुम्हाला धनवैभवाने मालामाल तसेच तुमच्या गरिबीला आपल्यासोबत घेऊन जाते. पाणीवाला नारळ तुम्ही तुमच्या पूजेच्या दरम्यान फोडू शकता, पण अग्नीमध्ये कधी टाकू नका. सुका अखंड नारळ होळीमध्ये टाकल्याने स्वयं होळी माता तुमच्या सर्व समस्या अडचणींच्या बाधांना आपल्यासोबत घेऊन जाते आणि अशा नारळाने अग्निदेवही खूपच प्रसन्न होतात. भक्तो, मानले जाते की होळी मातेला भोग प्रसादाचा घरातील नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोड बनवलेले आहे ते होळी मातेला अवश्यच अर्पण करा. पण लक्षात असू द्या, पुरणपोळ्याच्या भोग प्रसादाचा नैवेद्य दाखवते वेळी पुरणपोळ्यांची संख्या 3 असता कामा नये. एकतर 2 असावी किंवा मग 4, 5, 11 आणि 21 पोळ्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, पण यांची संख्या 3 असता कामा नये. तसेच
होळीच्या दहनामध्ये तुम्ही गोड मिठाई, बर्फीचा भोग प्रसादही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. होळीच्या दहनामध्ये गायीच्या गोबरापासून बनवल्या गेलेल्या शेणीही अग्नीमध्ये अवश्य अर्पण केली पाहिजे. तसेच बघतो, होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही हिरव्या चण्याची हरभरे, गहू भाताच्या पाती, कोणत्याही नवीन शेतीची पिकेही अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीच होणार नाही. भक्तो, शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर अशामध्ये तुम्ही होळीच्या दहनाची पूजा कोणा दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता. तुम्ही पूजेचे तसेच पालन करा जसे की तुम्ही करत आला आहात, पण मासिक पाळीच्या दरम्यान होळीच्या दहनाजवळ जाता कामा नये. तुम्ही लांबून होळीच्या दहनाला पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या वतीने कोणा दुसऱ्याकडून पूजापाठ करून घेऊ शकता. असे केल्यानेही तुम्हाला फळाची प्राप्ती अवश्यच होईल. बघतो, होळीच्या अग्नीमध्ये तांदळांचे बनवलेले पापड तसेच कच्चे तांदूळही अवश्य अर्पण केले पाहिजे. होळीच्या दहनामध्ये तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. याने तुमच्या घरामध्ये जेवढी पण गरिबी असेल सर्व नष्ट होऊन जाईल. कचेरी पापड वगैरे होळीच्या दहनामध्ये अवश्य अर्पण केले पाहिजेत. यांना होळीच्या दहनापूर्वी उष्टे करू नये. जे तुम्ही कचेरी पापड आधी बनवलेले आहेत ते होळीच्या दहनामध्ये अवश्यच अर्पण केले पाहिजेत. याने तुमच्या घरामध्ये धनाची कधी कोणतीच कमी राहणार नाही. भक्तो, मानले जाते की होळीच्या दहनापूर्वी होळीच्या अग्नीला बिना नैवेद्य दाखवल्याशिवाय पुरणपोळ्यांना खाता कामा नये. जेव्हा तुम्ही होळी मातेला भोग प्रसादाचा नैवेद्य दाखवाल तेव्हाच नंतर तुम्ही त्याचे सेवन करू शकता आणि पूर्ण घर कुटुंब परिवारात सर्वांनी एकमेकांना या पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजे. याने आपापसातील स्नेहसंबंध मजबूत होतात. नेहमी लक्षात ठेवा, होळी मातेला पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर छोट्या कन्या मुलींना पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजेत आणि काही दक्षिणाही दिली पाहिजे. असे केल्याने नवदुर्गा माताराणीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम बनून राहतो. बघतो, या दिवशी गायीलाही भोग प्रसाद आवर्जून अवश्य भरवला पाहिजे. या दिवशी तुम्ही गायीला पुरणपोळ्या वगैरे गोड पदार्थ अवश्य भरवा. गायीला गोड भोग प्रसाद भरवल्याने कित्येक जन्मोजन्मांतर पिढी दर पिढी सुख समृद्धी राज्य करते आणि असे केल्याने सर्व 33 कोटी देवी देवतांनाही भोग प्रसादाचा नैवेद्य प्राप्त होऊन ते तृप्त होऊन जातात आणि प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात. बघतो, या दिवशी बाकी तुम्ही काय करा अथवा नका करू, पण गौ मातेला पुरणपोळीचा भोग प्रसाद मात्र आवर्जून अवश्यच भरवा. याने होळी मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम बनून राहील. सोबतच सर्व 33 कोटी देवी देवताही तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील. बघतो, भले काही होऊ द्या, होळीच्या दहनानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी होळी दहनाची शिल्लक राहिलेले राख तुम्हाला तुमच्या घरी न विसरता आवर्जून घेऊन यायचीच आहे आणि पूर्ण परिवारातील सदस्यांच्या मस्तकी यास लावायचे आहे. तसेच या राखेला तुम्ही काळ्या कापडात बांधून नेहमी घरामध्ये सांभाळून ठेवा आणि लहान मुलांच्या मस्तकीला तेव्हा लावा जेव्हा त्यांना दुष्ट वाईट नजरदोष लागलेली असेल. याने वाईट नजरदोष तुमच्या मुलांच्या जवळही भटकणार नाही. तसेच होळीच्या राखेला तुम्ही काळ्या कापडात पोटलीप्रमाणे बांधून दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा मग तुमच्या घरातील लॉकरमध्ये ठेवू शकता. याने तुमच्या धनामध्ये उन्नती होत जाते. याने तुमच्या घराच्या व दुकानाच्या बरकतीला कोणाचीच वाईट नजर लागत नाही. भक्त, होळीच्या राखेपासून तुम्ही बरेच काही प्राप्त करू शकता, जसे की धन दौलत, सुख समृद्धीची प्राप्ती, तसेच नकारात्मक ऊर्जाही नष्ट केली जाऊ शकते. भक्त, मानले जाते की होळीच्या दिवशी सफेद वस्तू कोणाकडून चुकूनही घेता कामा नयेत. या दिवशी जादू टोना क्रिया टोटके प्रभावशाली मानले गेलेले आहे. या दिवशी सर्वाधिक प्रमाणात टोना प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे अशा सफेद वस्तूंमध्ये तुमच्यावर कोणी काळी जादू करू शकतो. त्यामुळे या होळीच्या दिवशी तुम्ही सफेद वस्तू कोणाकडूनही चुकून सुद्धा घेऊ नका. भक्तो, वेद पुराणांच्या अनुसार असे मानले जाते की होळी खुशींची समृद्धी घेऊन येते. स्नेह संबंध प्रेम भावाचे प्रतीक मानली गेलेली आहे ही होळी. त्यामुळे अशामध्ये या दिवशी चुकूनही मांस दारूचे सेवन तुम्ही करू नये. जो व्यक्ती होळीच्या दिवशी मांस मटणांचे सेवन करतो अथवा दारूचे सेवन करतो तर त्याची पुढील योनी कुत्र्याला प्राप्त होऊन जाते. असा मनुष्य पिढी दर पिढी नरक यातना भोगत राहतो. शास्त्रांच्या अनुसार मानले जाते की श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णाला होळीचे पावन पर्व अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही असे कार्य करता कामा नये ज्याने की श्रीहरी कृष्ण क्रोधित होतील. या दिवशी कधी कोणास शिवीगाळ सुद्धा देऊ नये. स्त्रियांचा अपमान करू नये. या दिवशी अंथरुणातून लवकर उठले पाहिजे. जास्त वेळ झोपून राहता कामा नये. तसेच होळीच्या पावन पर्व कालावधी दरम्यान प्रणय सहवासही करता कामा नये. शक्यतो या दिवशी स्त्रीपासून जरा लांबच राहावे. पुराणांच्या अनुसार मानले जाते की या दिवशी होळी नक्कीच आवर्जून खेळली पाहिजे.
होळीचा रंग कित्येक प्रकारच्या नकारात्मकतेला आपोआपच नष्ट करतो. त्यामुळे बघतो, जो व्यक्ती शुद्ध अंतःकरणापासून प्रेम भावनेने होळी खेळतो अशा व्यक्तीवर होळी मातेचा शुभ कृपा आशीर्वाद कायम बनून राहतो. होळी एक पवित्र सण आहे आणि यास अपवित्र करणारा व्यक्ती कित्येक काळापर्यंत श्रीहरिकृष्ण देवतेच्या श्रापाचा भागी बनून राहतो. त्यामुळे होळीचे पावन पर्व शुद्ध अंतःकरणापासून प्रेम व स्नेहभावाने खुशी व आनंदाने साजरे केले पाहिजे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.